मनसेतून काँग्रेसमध्ये, काँग्रेसमधून मग शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या रवींद्र धंगेकरांची सध्या ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली आहे। शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेताच धंगेकरांनी मित्रपक्षातल्या भाजपवरच टीकेचे बाण सोडले होते। मात्र यामुळेच आता धंगेकरांना महायुतीत डावललं जातंय का असा प्रश्न उपस्थित झालाय। पुण्यात नेमकं काय घडलं पाहूया। ना इकडचे ना तिकडचे, मनसेतून काँग्रेस आणि मग काँग्रेसमधून सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आलेले पुण्याचे रवींद्र धंगेकर यांची सध्या अशीच अवस्था झाली आहे। कारण शिंदेंच्या शिवसेनेत येताच त्यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपमधील नेत्यांवर केलेल्या आरोपांमुळे त्यांना महायुतीच्या पहिल्याच बैठकीतून डावलण्यात आलंय। ना मला डावल्याचा प्रश्नच येत नाही। मी सध्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेमध्ये आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भूमिकेमध्ये जरा बरं वाटतं, जरा म्हणजे मनाला कार्यकर्त्यांच्याच भूमिकेत राहणं जरा बरं वाटतं। कारण शेवटी नेत्यांना नंतर युती झाल्यानंतर काय ऐकावं लागतं ते कार्यकर्त्यांकडून ऐकावं लागेल, त्या ऐकण्याच्या भूमिकेत मी नाही। चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, मुरलीधर मोहोळ, गणेश बिडकर आणि धीरज घाटे असे महायुतीचे अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते। मात्र शिंदेंच्या शिवसेनेतून त्यांना बोलवण्यात आलं नसल्याचं भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटेंनी सांगितलं। आता शिवसेनेकडनं कोण येणार किंवा काय हा शेवटी निर्णय शिवसेनेचा आहे, त्यामुळे ह्या विषयात मी बोलणं उचित राहणार नाही। याच्यावरती शिवसेनेने ठरवायचं असतं की कुणी चर्चा करायची, कुणी बोलायचं। असं पहिल्या टप्प्यामध्ये तर प्रदेश स्तरावरतीच या विषयामध्ये चर्चा होती। राज्याचे नेते म्हणून आमच्याकडं मुरली अण्णा किंवा चंद्रकांत दादा हे दोघंही मंत्री आहेत, माधुरीताई मंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी या संदर्भातला निरोप आज मला दिला की आज आपल्याला बसायचंय। रवींद्र धंगेकर यांची पत्नी आणि मुलाला महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत। दोघांनाही भाजप उमेदवाराविरोधात उतरवण्यासाठी धंगेकरांनी तयारी केली आहे। त्यामुळे महायुती झाली तर चित्र बदलेल म्हणून धंगेकरांचा सध्या महायुतीलाच विरोध दिसतोय। धंगेकरांना डावलण्यात आल्याबद्दल बैठकीला उपस्थित असलेल्या शिंदेंच्या नेत्यांना विचारलं असता युती टिकवण्यासाठी काही गोष्टी टाळाव्या लागतात असं उत्तर त्यांनी दिले। एका अर्थाने रवींद्र धंगेकरांच्या नाराजीपेक्षा भाजपची साथ जास्त महत्त्वाची असल्याचं शिंदे सेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे पुन्हा एकदा भाजप विरोधात धंगेकर असा संघर्ष पाहायला मिळणार आहे। फरक इतकाच आहे की यावेळी धंगेकर ज्या पक्षात आहे तो पक्ष त्यांच्या सोबत नसेल। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।